वाटते कार्याच्या कीर्तनातून आणि या श्रीमद भागवत कथेतून परमात्म्याची कृपा आज प्रत्यक्ष या वडगाव एक्की नावाच्या चाकूर तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या गावावर झाली। 37 तरुणांनी आज एकाच कीर्तनाच्या याच कीर्तनामध्ये 37 तरुण माळकरी झाले जे अद्याप माळकरी नव्हते। आणि महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा, महाराष्ट्र बघत आहे आणि या चॅनलवर संत सेवक नावाच्या पंडित बुवाच्या चॅनलवर महाराष्ट्र सगळा अवघा महाराष्ट्र भारत देश पाहिल। एका कीर्तनातून एवढ्या तरुणांनी माळा घातल्याने गावाच्या समोर महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला। आपण सगळेजण आदर्श आहोत। घातलेली माळ टिकू द्या। आता सांगितल्याप्रमाणे ही माळ तुमचं कल्याण करून जाईल। नाही काही कमाई झाली तर आहे तेवढं तरी गमई होणार नाही, कुठं बाकीचं कुठं जाणार नाही। माय बापाला एवढा आनंद होईल आणि माय बापानं शिकावं। आपण खाणारे पिणारे असून आपल्या लेकरांना माळ घालण्याचा प्रयत्न केलाय, पुढच्या वर्षीपर्यंत तुमचे मायबाप तुमचे वडील सुद्धा माळ घातल्याशिवाय राहणार नाहीत, हे माझं वाक्य आहे। आणि हीच खरी कमाई आहे। किती शिकलात पण दारू पिऊन जर गटारात लोळत असाल तर किती शिकून उपयोग नाही। वेल एज्युकेटेड महत्वाचा नाही, वेल एज्युकेटेडच्या सोबत वेल कल्चर्ड असणं महत्वाचं आहे। आणि ही संस्कृती आमची संतांची संस्कृती आहे, ही तुम्ही सगळ्यांनी जपा आणि या गावाचा झेंडा महाराष्ट्रभर मिरवा, हेच माझं सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे। सगळ्यांना धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद आणि परमात्म्याची कृपा तुमच्यावर वर्षत राहो हे मी परमात्म्याकडे आज मागणं मागतो। थांबतो। रामकृष्ण। या संस्थेमध्ये 25 मुलं आहेत। 25 मुलांपैकी 16 मुलांचे पालक पेणारे होते आणि त्यांनी माझ्याकडे संस्थेत मुलं आणून सोडल्यानंतर सांगितलं, महाराज आमचा मुलगा मृदंग वाजवून गायन करून कीर्तन करून पैसे नका कमवू द्या, फक्त माळकरी राहिला तरी बस झालं, आमची आहे ती प्रॉपर्टी टिकवून ठेवावी, बस एवढीच अपेक्षा आहे। आणि त्या 16 मुलांच्या पालकांनी 6 महिने मुलगा राहिल्यानंतर दिवाळीला सगळ्यांनी माळा घातल्या। महाराज ही तुमची संपत्ती आहे, तुम्ही करोडो संपत्ती कमविताल पण आज ही संपत्ती तुम्ही पिऊन खाऊन ही एका दिवसात एका महिन्यात सगळी गमवताल। पण ही जर तुमच्या गळ्यात माळ राहिली, तुम्ही वारकरी राहिला तर तुमची हीच खूप मोठी संपत्ती आहे। त्यामुळं ही आता हे फोटो आणि घातलेल्या माळांचे सगळे युट्यूब चॅनलला सर्व जाणार आहे, त्याच्यामुळे माळ टिकली पाहिजे। तुमचं कल्याण होणार, याच्यात आमचा काही फायदा नाही, तुमचंच कल्याण होणार आहे। तुम्हालाही माहिती आहे गावोगावी कमीत कमी 50-100 मुलं येतात, त्यांच्या गळ्यात माळ नसल्यामुळे त्यांना मुलगी सुद्धा कोणी देत नाही लग्नासाठी। बरोबर आहे। प्रत्येक गावामध्ये माझ्याकडं व्हॉट्सअपला तुम्हाला बसल्यानंतर लिस्ट दाखवेल, प्रत्येक गावामधून 5-25 मुलांची लिस्ट आहे, आमच्या मुलाला मुलगी बघा। पण मुलीचे वडील म्हणतायत कमीत कमी निर्व्यसनी असलं पाहिजे, त्यांनी भले नका पैसे कमवू द्या, आहे ती 4-2 एकर जमीन असली तर ठीक आहे, पण मुलगा निर्व्यसनी पाहिजे। सर्वांचं म्हणणं आहे माळकरी पाहिजे म्हणून, त्याच्यामुळे भविष्य खूप मोठं आहे। माळकरी झाल्यानंतर माळ टिकवा आणि चांगलं जीवन जगा, हीच अपेक्षा आहे सर्वांकडून। रामभाऊला पहिली माळ सगळ्यांनी मोठ्याला कुंडली म्हणायची, कुंडली रामभाऊची पहिली माळ असल्यामुळं मी रामभाऊला कपडे करणार। कधी करणार? पुढच्या वर्षीपर्यंत माळ तशीच राहिल्यास हा करणार। भजन Hare Jai Jai